पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा आमचा प्रयत्न। येत्या काळात पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यामध्ये मेट्रो व्हावी अशी अजितदादांची इच्छा होती। पुणेकरांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। राहुल गांधींकडून भारताची जागतिक स्तरावर बदनामी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची राहुल गांधींवर जोरदार टीका। सांगलीतल्या मंगल कार्यालयात गॅस शेगड्या हटवून मांडल्या चुली। गॅसच्या तुटवड्यामुळे मंगल कार्यालयात मिळतंय आता चुलीवरचं जेवण। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईला रवाना। राहुल गांधींच्या विरोधात धुळ्यामध्ये भाजपचं आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली केलं आंदोलन। मराठवाड्यात गॅस टंचाईचा फटका, लग्न सराई आणि शुभ कार्याच्या व्यवसायावर संकट, पुरवठा वेळेवर होत नसल्यानं कार्यक्रम करणं कठीण। मंत्री चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट, प्रकृतीची केली विचारपूस। नुकतीच मोहोळांच्या पायावर पार पडली आहे शस्त्रक्रिया। मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक परिसरात नमाज पठण प्रकरणी गुन्हा दाखल। मुश्ताक बाबू लोन, सोहेब सदकत सहा, बिस्मिल्लाह दीन अन्सारीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात, अपघातामुळे कंटेनरमधील 24 टनांचे लोखंडी पत्र्याचे रोल रस्त्यावर। अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।